जून महिन्याचा तिसरा आठवडा सुरू झाला असला तरी पाऊस कुठेही नसल्याने शेतकरी सह दुकानदार पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे। पाऊस नसल्याने शेतकरी राजा बी बियाणे घेण्यासाठी पावसाची वाट पाहत आहे। जून महिन्यामध्ये कृषी केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी असायची, परंतु यावर्षी वेगळे चित्र दिसत आहे। जून महिना सुरू आहे, 17 तारीख उलटून जात आहे, तरी देखील अजून पाऊस नसल्याने कृषी केंद्रांवर बियाणे घेण्यासाठी शेतकरी दिसत नाही। हे सर्वत्र शुकशुकाट दिसत आहे। गेल्या अनेक वर्षाचे अनुभव पाहता कृषी केंद्र चालक आतापर्यंत 70 ते 80% बी बियाणे विकली जात असायचे। यावर्षी पाऊस नसल्याने शेतकऱ्यांचे वाट पाहावी लागत आहे। महाराष्ट्रात बंदी असलेले बियाणे सर्रास विक्री जात आहे, त्याचा देखील परिणाम कृषी केंद्रांवर होताना दिसून येत आहे। महाराष्ट्रात बंदी असलेले बियाणे विक्रीला परवानगी द्यावे, जेणेकरून शेतकरीही जादा भावाने बियाणे येणार नाही, असे बोलताना दिसून येत आहे। नमस्ते सर्वांना। सध्या दुष्काळाचं संकट फार मोठं दिसतंय, कारण आजची 17 जून येऊन गेली आहे। मागच्या बऱ्याच वर्षांमध्ये मी चोपडा मार्केट कधीच एवढं शांत पाहिलेलं नाही आहे। आमचं 17, 20, 25पर्यंत बियाण्याचा माल परत करण्याची आमची तयारी असायची, पण ह्यावेळी माल विक्रीच होत नाही आहे, कारण गिराईक शेतकरी राजा आतापर्यंत दुकानावर पोचतच नाही आहे। कारण त्याच्या मनात शंका आहे की पुढं पाऊस आलाच नाही किंवा खूप कमी आला तर दुबारीचं संकट नको, म्हणून तो दुविधा मनस्थितीत आहे। त्याच्यामुळे बियाणं खरेदी याचा कल फार कमी आहे। अजूनही आम्ही त्याच्या प्रतीक्षेत आहोत की बियाणं खरेदी करायला बळीराजा येईल, कारण पावसाची परिस्थिती दिवसेंदिवस वाईट दिसते। मागच्या वर्षी मे महिन्यामध्ये पाऊस खूप चांगल्या पद्धतीने पडला होता, पण ह्या वर्षी मे महिन्यात तर नाहीच, पण 17 जून आली तरी पाऊस पण नाही आहे आणि जे टेम्परेचर आहे ते पण कमी होण्याचं नाव घेत नाही आहे। त्याच्यामुळे फार गंभीर परिस्थिती पुढे आपल्याला उद्भवू शकते, अशी चिंता आम्हाला वाटते। आपलं कृषी केंद्र आहे, आतापर्यंत शेतकरी दिसत नाही बी बियाणं घेण्यासाठी, काय आहे कारण? शेतकरी अशामुळे येत नाही आहे, शेतकरी पावसाची वाट बघताय। पाऊस पडला तर शेतकरी दुकानावर येईल, पण आतापर्यंत जे बागायती शेत आहे ते आता लागलेले 30-40%, पण आधांतर पावसावरच 60% शेतकरी डिपेंड आहे। पाऊस पडला तर शेतकरी येते। आतापर्यंत जर आपण दरवर्षाचे विचार केला तर या तारखेपर्यंत आपला माल किती विक्री होत होता? आतापर्यंत 50 यावेळी पाणी कधी लवकर आले असतं तर 70-80% कापूस लागवड झालेली आहे आणि शेतकऱ्यांची गर्दी दुकानावर राहिली असते। शेतकऱ्यांची दुकानावर गर्दी राहिली असते, तशी परिस्थिती नाही यावर्षी। तशी परिस्थिती नाही, पाणी पडल्याने त्याच्यामुळे वाट पाहावं लागत आहे।